नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघूया इनपुट टाइप डेट आणि इनपुट टाइप डेट टाइम लोकल. तर इनपुट टाइप डेट जो आहे तो डेट पिकर इलेमेंट हा क्रिएट करतो, रेंडर करतो ब्राउझरमध्ये, जेणेकरून युजरला जे जी डिझायर्ड डेट आहे, म्हणजे जी डेट त्याला इनपुट करायची आहे, तर ती डेट तो त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर इनपुट टाइप डेट टाइम लोकल जो आहे तो डेट टाइम लोकल इलेमेंट हा क्रिएट करतो, जेणेकरून आपल्याला करंट टाइम जो आहे आणि करंट डेट जी आहे किंवा जो आपल्याला टाइम पाहिजे आणि जो आपल्याला डेट पाहिजे ते आपण तिथे सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे मित्रांनो. तर याचं HTML अशा पद्धतीचं आहे, इनपुट टाइप डेट आणि इनपुट टाइप डेट टाइम लोकल. याचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत, डिसेबल्ड, आणि त्याच्यानंतर इव्हेंट आहे ऑन चेंज. तर हा ऑन चेंज इव्हेंट जो आहे याच्यामध्ये इव्हेंट नावाचं एक पॅरामीटर कॅप्चर होतो. त्या इव्हेंटमध्ये टार्गेट नावाचा एक ॲट्रिब्यूट असतो. तर त्या टार्गेट डॉट व्हॅल्यू आपण इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यूने आपण जी युजरने सिलेक्ट केलेली जी व्हॅल्यू आहे ती आपण जावास्क्रिप्ट मध्ये घेऊ शकतो. आणि डिसेबल्ड जो ॲट्रिब्यूट आहे तो जर दिला तर तिथे युजर त्याला सिलेक्ट करू शकत नाही किंवा डेट पिकर ओपन करू शकणार नाही. चला तर मित्रांनो, वळूया आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे. हे सिंपल आहे मित्रांनो, इनपुट टाइप डेट आणि इनपुट टाइप डेट टाइम लोकल. ठीक आहे. तर या दोन एलिमेंट आहेत. याला मी सेव्ह करतो आणि ब्राउझरमध्ये रिलोड करतो. तुम्ही बघू शकता, हा पहिला एलिमेंट आहे इनपुट टाइप डेट. जेव्हा मी या कॅलेंडरवर क्लिक करेल तेव्हा हा डेट एलिमेंट इथे ओपन झालेला आहे. आणि तुम्ही तुमची डिझायर्ड डेट जी काही तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तर ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आणि दुसरा एलिमेंट जो आहे तो डेट सोबतच आपण करंट टाइम सुद्धा इथे सिलेक्ट करू शकतो. क्लिअर बटन आहे. क्लिअर बटनवर आपण क्लिक करू शकतो. त्याच्यानंतर इथे टुडे बटन एक दिलेलं असते. टुडे बटनला क्लिक केल्यानंतर ही जी आजची डेट आहे ती तिथे सिलेक्ट होते. इथे टुडे केल्यानंतर आजचा डेट आणि जे करंट टाइम आहे ते इथे सिलेक्ट केल्या जाते. याला जर डिसेबल ॲट्रिब्यूट मी दिला आणि सेव्ह केलं तर हा जो एलिमेंट आहे ते दोन्ही एलिमेंट डिसेबल होतील आणि याच्यावर काहीच होणार नाही. जेव्हा मी क्लिक करेल याला, मी ऍक्च्युली क्लिक करतो याच्यावर, आणि याचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता थोडा ग्रेड आउट झालेला आहे. त्या डिसेबल्डने याला ग्रेड आउट करून टाकलेलं आहे त्या ॲट्रिब्यूटने. ठीक आहे मित्रांनो. तर आता आपल्याला याला पुन्हा सिलेक्ट करायचं असेल तर इथं डिसेबल हा जो आहे तो ॲट्रिब्यूट काढून टाकायचा, सेव्ह करायचं आणि इथे रिफ्रेश करायचं. हा पुन्हा ऍक्टिव्ह होऊन जातो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. कमेंट सेक्शन मध्ये काही अडीअडचणी असले ते विचारा, मी तिथे नक्कीच उत्तर देईल. त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.